राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा। मी कळा कुसरी काळीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनादने तुमचा दास त्याच्या सपुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज सर्वांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपल्या सगळ्यांना वंदन करून आजचा चिंतन सेवा आपण सुरू करतो। काल आपण 13 नंबरच्या श्लोकावरती विचार केला होता। 133 नंबरच्या ओळीवरती आपण आलो होतो की न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण हे जीवन हेतू कारण विश्व या, अशा अर्थाची ओवी पाहिली होती। आणि त्या ओवीला जोडूनच याचा पुढचा श्लोक भगवद्गीतेचा आहे, अन्नाशी संबंधित आहे। या अन्न कुठून निर्माण होतं, त्याची मूळ जे आहे, त्याचा उगम कुठं आहे, याचं वर्णन पुढच्या 14 नंबरच्या आणि 15 नंबरच्या श्लोकामध्ये सलग श्लोक आहेत। ते काही ज्ञानेश्वरीमधून ते सलग टाकलेले आहेत आणि काही ठिकाणी ते वेगवेगळे त्याचं रूपांतरित केलेलं आहे। खांदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळे सांगितलेले आहेत। 14वा श्लोक वेगळा, त्याच्यावरच्या 2 ओव्या, 15वा श्लोक वेगळा, त्याच्यावरच्या 2 ओव्या। पण बऱ्याचशा भगवत ज्ञानेश्वरीमध्ये हे 14 आणि 15 श्लोक एकत्र टाकलेले आहेत आणि एकदम अर्थ सांगितलेला आहे, कारण ते एकमेकावरती आधारित आहेत। त्यामुळं अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवा यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम। वर्णन फार सुंदर, आपल्या भौतिक शास्त्राशी संबंधित, जीवशास्त्राशी संबंधित असणारा हा श्लोक आहे। म्हणजे आपण सर्वसाधारण पारमार्थिक गोष्टी ह्या धर्मशास्त्राशीच फक्त संबंधित असतात असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करतो, त्याला अंधश्रद्धा समजतो। पण इथं गीताकाराने भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचा सुद्धा विचार इथं केलेला आहे। जीवांची जी वाढ होते, जीवांचं पोषण होतं, ते कसं होतं, कुठून होतं, ते याचा विचार कोणी फारसा करत नाही। अन्न कुठं निर्माण होतं, नंतर पाऊस कसा पडतो, किंवा यज्ञातून कर्म कसं निर्माण होतं आणि कर्मामुळे यज्ञ जे आहेत त्या यज्ञामुळं पाऊस पडतो तसा, किंवा हे जे कर्म आहे हे संबंध भगवंताशी, त्या ब्रह्माशी आहे, याचं वर्णन केलेलं आहे। कर्म ब्रह्मोद्भवं विद्ये असं शब्द वापरलेला आहे। अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवा, अन्नापासून प्राण्यांची शरीरे उत्पन्न होतात आणि पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते, पावसापासून। यज्ञात भवती पर्जन्या, यज्ञापासून पर्जन्य होतो म्हणजे पाऊस पडतो। यज्ञ कर्म समुद्भव, आणि हे वेदविहित कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते। यज्ञ म्हणजे स्वधर्म रूप कर्माचा यज्ञ, त्यामुळे कर्मातूनच यज्ञाची निर्मिती होते। यज्ञामुळं पर्जन्य आणि पर्जन्यामुळं अन्न आणि अन्नामुळं भूतांचं पालन होतं, असं वर्णन केलेलं आहे। आणि तेच कसं होतं, मग कर्म कुठं, कर्म हे वेदातून प्राप्त होतं, वेदाने प्रकाशित केलेलं आहे। वेद कुठून येतात, वेद परमात्म्यापासून आविर्भूत झालेले आहेत, म्हणून सर्व अर्थांना प्रकाशित करणारे अविनाशी वेद यज्ञाच्या ठिकाणी तात्पर्याने स्थित असतात, प्रतिष्ठित असतात। तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम, जे सगळ्यातच ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ निघायला लागतो।
वेद जरी हे कुठून निघाले, सत्पुरुषाने लिहिले, म्हणजे भगवंताकडून वेदाचा, निश्वासातून भगवंताच्या वेदाची निर्मिती झाली असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यावरून आपल्या लक्षात येतं की तिथून वेदांची निर्मिती झाली. वेदांच्यामुळं कर्माचा उद्भव झाला आणि कर्मातून यज्ञ निर्माण झाले. यज्ञामुळे पाऊस पडतो, पावसामुळे अन्न निर्माण होतं आणि अन्नावरती सर्व भूतमात्रांचं पोषण होतं. असं हे सृष्टीचं चक्र या 2 श्लोकामधून गीतेनं मांडलेलं आहे. माऊलीनं फारसं त्याच्यावरती भाष्य न करता त्याचे 2 ओवीमध्येच भाषांतर केलेलं आहे. आणि त्या 2 ओव्या आपल्याला समर्पक अशा त्यांनी थोडक्यात सांगितलेल्या आहेत. त्यामुळं कर्म जे आहे त्याचा उद्भव जो होतो हा तसा विचार केला तर ब्रह्मापासूनच सगळ्याची निर्मिती आहे असा सरळ अर्थ होतो त्याचा. भगवंतापासूनच सगळ्याची निर्मिती आहे, अन्य काही नाही हे आपल्याला कळायला लागतं. त्यामुळे विश्वाला कारण काय असेल, हे विश्व झालंय कशामुळं तर भूतमात्र आहेत. जीव प्राणी पशुपक्षी आहेत, म्हणजे विश्वाला कारण हे भूतमात्र आहे. सर्व भूतमात्राला कारण कशावर ते जगतात? अन्नावर. अन्नाशिवाय ते जगू शकत नाहीत. हे अन्न निर्माण व्हायला कारण पाऊस आहे, पाणी लागतं. पाण्याशिवाय अन्न निर्माण होत नाही. म्हणून अन्नाला कारण जे आहे ते पर्जन्य आहे. आता पर्जन्य कशामधून निर्माण होतो? यज्ञापासून. थोडंसं इथे विचार करावा लागतो. काही लोक, बुद्धिवादी लोक याच्यावरती काय म्हणतील की यज्ञापासून पाऊस पडतो, याचं स्पष्टीकरण द्या. शास्त्रानं त्याचंही वर्णन केलेलं आहे. यज्ञापासून पाऊस पडतो म्हणजे काय होतो तर पर्जन्य हे यज्ञापासून निर्माण होतं. यज्ञ जे आहेत ते कर्मातून, स्वधर्म कर्मातून. आपण भूतयज्ञ, अतिथीयज्ञ, देवयज्ञ, ऋषीयज्ञ जे बघितलेत हे कर्मच आहे. त्यामुळे कर्मातूनच यज्ञाची निर्मिती होते. मग कर्माला प्रेरणा कुणी दिलेली आहे? हे कर्म करा, ते करू नका, ही कर्माची प्रेरणा कुणाची आहे? वेदांची आहे. त्यामुळे वेद हे कर्मप्रणीत आहेत, कर्माची प्रेरणा करतात. त्यामुळे वेदापासून कर्म निर्माण झालं. वेद हे अक्षर आहेत, अक्षर ब्रह्म त्याला मानलेलं आहे. हे अक्षर ब्रह्मापासून वेदांची निर्मिती झालेली आहे. म्हणून सर्वव्यापी परमात्मा जो आहे, ईश्वर आपण म्हणू, परमेश्वर म्हणू, तो कर्तव्यक्रमामध्ये, यज्ञामध्ये नित्य आहे. किती बरोबर मांडणी आहे बघा त्याची. म्हणून भगवंत सगळ्यामध्ये आहे असं सांगण्याचा मुद्दा आहे. आपण जे खातो ते आपलं पोषण होतं, आपलं सगळं जे चाललंय ते भगवंताच्या कृपेनं चाललंय. हे अगदी वैचारिक आणि तार्किकदृष्ट्या पटवून दिलेलं आहे गीतेनं. आणि हे पटवून देणं आपल्याला फक्त पटलं पाहिजे, त्याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. त्यामुळे भूतमात्रांची सगळ्यांची व्यवस्था जी आहे, ही व्यवस्था ही प्राणी जगतात, हे अन्नापासून जगतात. अन्न हे पाण्यापासून म्हणजे पावसापासून मिळतं. पाऊस जो मिळतो तो यज्ञकर्मापासून मिळतो. यज्ञकर्म खूप आहे. यज्ञकर्म ही कर्मापासून एक यज्ञ तयार होतो. आणि कर्म कुठून प्रेरित होय? वेदापासून आहे. आणि वेदांचं प्रणिता कोण आहे? तो वेद प्रतिपादू ईश्वरू. माऊलींची ओवीज आहे. तो कुणी प्रतिपादन केलेत? वेद, ईश्वरानं केलेले आहे. याचा अर्थ ब्रह्म जे अक्षर ब्रह्म ज्याला आपण म्हणलं वेद, या ब्रह्मच हे सगळीकडे प्रतिष्ठित आहे. म्हणून अन्न पर्जन्य यांची निर्मिती होते असं वर्णन केलेलं आहे. सर्वव्यापी परमात्मा जो आहे तो कर्तव्यक्रमामध्ये असतो. मी जेव्हा कर्तव्य करत असतो त्या कर्तव्यक्रमामध्ये भगवंताचं अधिष्ठान असतं. दासबोधामध्ये फार सुंदर ओवी आहे बघा. ते म्हणतात काय काय कर्म करेल तो चळवळ करेल तयाचे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणतात. हां, जे जे काही कर्म करतं त्याला यश देण्याचं काम करतो. पण त्या ठिकाणी ज्या ज्यावेळी कर्म आपण करतो सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे अशी उभी आहे. ती जे सगळं सामर्थ्य जे आहे चळवळीचं, हालचालीचं, कर्माचं, ते सगळं जो जे करतो त्याच्या कर्मामध्ये त्याच्यामध्ये आहे. परंतु कर्म करत असताना सगळ्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे हे समजून घेतलं पाहिजे. 4 योनीचा सुद्धा विचार केलेला आहे. जरायुज, उद्बीज, अंडज, स्वेदज अशा 4 योनीमधून ह्या प्राण्यांची सगळ्या निर्मिती होत असते. आणि हे प्राणी सगळे जे आहेत हे सगळे प्राणी अन्नावर जगतात. आणि अन्न तयार करण्यासाठी लागणारी सगळं मूळ जे आहे ते भगवंत आहे.
त्यामुळं सगळं कार्य जे चाललेले आहेत, हालचाली ज्या चालू आहेत त्या भगवंताच्या कृपेनं, त्याच्या दयेनं म्हणून चाललेले आहेत. तो माफ करतो म्हणून चाललेले आहेत. जरायुज प्राणी जे असतात, जरायुज म्हणजे जन्माला येणारे जे असतात, हे पिलं असतात जन्माला येणारी, हे मनुष्य किंवा पशु हे त्यामध्ये मोडतात. प्राणी 4 पायाचे प्राणी वगैरे आहेत, हे प्राणी कशामध्ये मोडतात? जीवशास्त्राने त्याला सस्तन प्राणी म्हणतात. पण इथं जरायुज शब्दाचा अर्थ आहे जन्माला येणारे, डायरेक्ट जन्माला येतात ते. उद्भिद सुद्धा आहेत. उद्भिद शब्दाचा अर्थ आहे की जी वृक्ष आहेत, वेली आहेत, झुडपं आहेत, हे निर्माण होणारी ही दुसरी खाणी, त्याला उद्भिज म्हणतात. तिसरी खाणी आहे अंडज, ज्यांची निर्मिती अंड्यामधून होते. असे काही पशु पक्षी आहेत, असे काही कीटक आहेत की जे अंड्यातून निर्माण होतात. त्यामध्ये सर्प आहे, मुंगी आहेत, पक्षी आहेत, हे अंड्यातून त्यांची निर्मिती होत असते. आणि शेवटची जी योनी आहे ती स्वेदल. स्वेदल शब्दाचा अर्थ घाम आहे. घामातून सुद्धा निर्मिती होते. आश्चर्यकारक ही निर्मिती म्हणायला पाहिजे. जे गोचीड तयार होतात हे घामातून तयार होतात म्हणे. ढेकून तयार होतात, उवा तयार होतात, ही उवा तयार होतात. किंवा ज्याला आपण पिसवा म्हणतो, घरामध्ये पिसवा असतात बघा, या पिसवा सुद्धा अशा या घामाच्या पदार्थातून तयार होतात. कसा जीव निर्माण होत असेल काही सांगता येत नाही. हे बघ, जे करणारा निर्माता आहे त्यालाच याची कृती ठाऊक असेल कसं कसं निर्मिती होते. पण सगळं हे आश्चर्यकारक मात्र आहे. याच्याबद्दल कोण बोलत नाही फारसं. हे कसं होतं अगोदर सांगा आणि मग याला चॅलेंज करत जा असं जर म्हणलं तर ते सांगता येत नाही त्यांना. मग ते वेगवेगळ्या भौतिकशास्त्राच्या आणि जीवशास्त्राच्या मार्गाने काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करतात. पण ते मात्र तरीही पटण्यासारखं नाही. जसं जरायुज, उद्भिज, अंडज आणि स्वेदज या 4 योनीमधून या एवढ्या सगळ्या 84 लक्ष जे आहेत यांची निर्मिती होते. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. आणि एवढ्या सगळ्या ज्या प्राण्यांचा प्रकार आहे ही निर्मिती व्हायला अन्न हे कारणीभूत आहे. म्हणून म्हणलेलं आहे अन्नाद भवंती भूतानी. भूतानी म्हणजे सगळं भूत मात्र जे आहे, ही भूत मात्र अन्नामुळं तयार होतात. अन्नामुळं यांचं उत्पन्न होतात, शरीर उत्पन्न होतात. पर्जन्यात अन्न संभव असा एक शब्द वापरलेला आहे. म्हणजे पर्जन्यामुळं पाऊस पडला नसेल तर पावसाशिवाय ते अन्न पिकत नाही. म्हणून अन्नातून त्याची निर्मिती होते. माऊलींनी पहिलीच ओवी त्यावरती केलेली आहे बघा. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते, मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे. या सर्व प्राणी या अन्नामुळेच वाढतात. आणि मग प्ररोह म्हणजे वाढ होते. आणि मग पाऊस हा या अन्नाला सर्व देशात उत्पन्न करतो. अन्न निर्मिती करायसाठी कारण पाणी आहे. म्हणजे आपण पाणी नसेल तर अन्न उत्पन्न होत नाही. त्यामुळे पर्जन्यातून आपल्याला पाणी मिळतं, पाण्यातून आपल्याला अन्न मिळतं. प्ररोह पावती समजते, सगळी समजते म्हणजे सर्व. प्ररोह म्हणजे त्यांच्यात वाढ होते, त्यांचा विकास होतो. प्ररोह पावती सर्वस्ते. भूते शब्दाचा अर्थ आहे सगळे प्राणी, पशु, पक्षी, मनुष्य यांना भूते शब्द वापरलेला आहे. अन्नास्तव भूते, अन्नामुळं सर्व प्राणीजन तयार होतात, वाढतात. प्ररोह पावती वाढतात. मग पर्जन्य या अन्ना ते सर्वत्र प्रसवे. आणि पर्जन्यामुळे, पावसामुळे ते अन्न निर्माण होतं असं माऊली वर्णन करतात. म्हणजे अन्नाशिवाय प्राणी मात्रांना जगता येत नाही. जसं अन्न असेल तशी शरीरं तयार होतात. फार तर आपण फारसं इतर प्राण्यांच्या बाबतीत विचार करायची काही गरज नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या जर विचार केला तर वैचारिक प्राणी, विवेक असणारा प्राणी मनुष्य प्राणी आहे. त्याचं सुद्धा अन्न त्यातून तयार होतं. म्हणजे जसं आईवडील अन्न खातात, आईवडील जशी वर्तनं करतात तशा त्या रक्तातून, तशाच त्या धातूमधून शरीराची निर्मिती होत असते. त्यामुळे अन्न हे सात्विक आणि शुद्ध पवित्र अन्नाचं सेवन आईवडिलांनी करावं. आईवडिलांनी निष्काम कर्मयोगाचं पालन करून मुलांना जन्म द्यावा, प्रजोत्पत्ती करावी, तेही शास्त्राला धरून त्याचा उपभोग घ्यावा. अन्यवेळी ब्रह्मचर्य व्रत धारण करावं अशा शास्त्राच्या सूचना आहेत. पण बऱ्याच वेळा ह्या सूचना मान्य न केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची विचित्र पिढी आता तयार होताना आपल्याला दिसते. ह्या अन्नावरती आता फवारलेली जी जंतुनाशकं आहेत किंवा त्याच्यावर केलेली ज्या प्रक्रिया आहेत त्या घातक आहेत. अशा घातक प्रक्रियेतून निर्माण झालेलं अन्न आपण खातो आणि त्या अन्नापासूनच सगळ्या प्रजाजनांची उत्पत्ती होत असते.
आता अन्नापासून जन्माला येतं त्याचा अर्थ काय, तर तेच अन्न स्त्री आणि पुरुष खात असतात आणि स्त्री पुरुषाच्या खाण्यातूनच त्या सप्त धातूची निर्मिती होते, त्या ठिकाणी शुक्रजंतूंची वाढ होते स्त्री पुरुषांच्या ठिकाणी, आणि म्हणूनच अन्नातून भूत मात्र तयार होतं असं वर्णन शास्त्रानं केलेलं आहे. हे आजच्या जीवशास्त्राला विज्ञानाला सुद्धा मान्य आहे. भगवद्गीतेनं 5000 वर्षापूर्वी हा विचार करून ठेवलेला आहे आणि त्यामुळं तो विचार आजही कसा पटण्यासारखा आहे बघा. तो त्या आजची जी बोलतात ते वरवर बोलतात, काही खा, काही करा, काही मजा करा, तर ह्यातून होते काय, तर नको तसली पिढी तयार व्हायला लागलेली. पूर्वीची माणसं दंडदाकड होती, अर्जुन किती ताकदीचा होता, बलदंड होता, सगळे पांडव कौरव त्या काळातले लढवई योद्धे, किती किती उंची त्यांची, 7-7 फूट 8-8 फूट 7.5 फूट उंचीचे पुरुष जन्माला यायचे. दणकट अशा स्त्रिया त्या काळात होत्या. त्याला कारण आहे त्या काळात खाल्लं गेलेलं अन्न, त्या अन्न कारण आहे त्याला. म्हणून आपल्याकडं आता खुजी पिढी तयार झालेली आहे, मर्तुगडी मुलं जन्माला यायला लागलेली आहेत, ज्यांच्यामध्ये शक्ती नाही आहे, ते औषधावर लहानपणापासून जगायला लागलेले आहेत. याला कारण अन्न आहे. अन्न जर व्यवस्थित केलं तर चांगली पिढी तयार होते, शरीर बलदंड होतात. आता जर शरीर बलदंड असेल तर राष्ट्र भक्कम होतं. किती फार मोठा विचार शास्त्रकार करून ठेवतात बघा. म्हणून अन्नाद भवती भूतानी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अन्नातूनच भवती म्हणजे निर्माण होतात, ही भूतं सगळी निर्माण होतात. म्हणून अन्न हे अत्यंत शुद्ध असायला पाहिजे. आजचं अन्न दूषित आहे आणि त्यामुळं आजची पिढी कमकुवत होत आहे. अजूनही समाजातील धुरींदरांनी याचा विचार करावा आणि त्यासाठी भगवद्गीता, पंचदशी, ज्ञानेश्वरी, संतांचं तत्त्वज्ञान याचा प्रसार सगळीकडे करणं गरजेचं आहे. त्याशिवाय लोकांच्या बुद्धीमध्ये सुधारणा होणार नाही, बुद्धी त्यांची निर्दोष होणार नाही. जर तशी बुद्धी निर्दोष झाली तर निश्चितपणाने लोक ते काम करायला लागतील, समजून घेतील. युरोपातील लोकांनाही सांगायची गरज नाही किंवा तिकडं पाश्चिमात्य राष्ट्र जे आहेत त्यांना सांगण्याची उपयोगसुद्धा नाही. आपण आपल्या पद्धतीने करावं. म्हणून माऊलींनी फार सुंदर उभी केली, फक्त अर्थ दिलाय माऊलीने, फार खोलात गेले नाहीत. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते, मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे. 135 नंबर. तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञाते प्रकटी कर्म, कर्माशी आदी ब्रह्म वेदरूप. एक एक टप्पा सांगितला, आपण सुरुवातीलाच तो पाहिलेला आहे. ते काय म्हणतात, पावसाची उत्पत्ती यज्ञापासून होते. कर्म हे यज्ञाला प्रकट करतात, कर्मामुळं यज्ञ निर्माण होतात आणि कर्माचे पहिले प्रकाशक वेद आहे, वेद ब्रह्म आहे. त्याला अक्षर ब्रह्म शब्द वापरलेला आहे. भगवद्गीतेनं अक्षर ब्रह्म शब्द वापरलेला आहे बघा. अन्नाद भवती प्रजय, यज्ञात भवती पर्जन्यो, यज्ञ कर्म समुद्भव, पुढे शब्द ब्रह्माक्षर समुद्भव शब्द जो वापरलाय त्या वेदांना अक्षर ब्रह्म म्हटलेला आहे. 135 नंबरच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, त्या पर्जन्या यज्ञी जन्म. पर्जन्याचा जन्म कुठून होतो, पावसाचा जन्म यज्ञातून होतो. आता यज्ञ म्हणजे देवदेवतेसाठी संतुष्ट करण्यासाठी आपण केलेली जी कर्म असतात त्यालाच यज्ञ आपण मागच्या वेळापासून म्हणायला लागलो. हे आता लक्षात आलं असेल सर्वांच्या. जवळजवळ 10 ते 20 चिंतन यावरती झालेले आहेत. फारसा बदल नाही आहे. त्यावरती पुन्हा 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 शास्त्र सांगतं की असा स्वधर्म यज्ञ काय आहे. तर या स्वधर्मी यज्ञातूनच पर्जन्याची निर्मिती होते. आणि यज्ञ कुठून निर्माण होतात, क्रियेपासून. कर्म करायला पाहिजे ना, त्याशिवाय यज्ञाची निर्मिती काय कशी होणार. त्याला आपण निष्काम कर्म म्हटलं. या निष्काम कर्मातूनच यज्ञाची निर्मिती होते. आणि कर्माशी आदी ब्रह्म म्हणजे कर्माचे पहिले प्रकाशक हे वेद आहेत. म्हणजे वेदातून कर्माचं प्रकटीकरण होतं. वेदानं स्पष्टीकरण गेलंय कर्म कशी करावी आहेत त्यामध्ये, आणि ही सगळी कर्म सगळ्यामध्ये सांगितलेली आहे. पहिल्या जी पूर्वमीमांसा आहे त्या पूर्वमीमांसामध्ये कर्मकांडाची व्यवस्था वेदानं सांगितलेली आहे. उत्तर मीमांसामध्ये ज्ञानाची व्यवस्था कशी असते त्याचं वर्णन उत्तर मीमांसामध्ये केलेलं आहे. त्यामुळे साहिशास्त्र ही वेदांचाच प्रतिपाद्य आहेत, वेदानंच प्रतिपाद्य केलेले आहेत, तसाच विचार केलेला आहे. आणि हे ईश्वरानं वेद निर्माण केलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे त्याच आपण म्हणून आपण सगळीजण जे आहोत ते एकटे नाहीत, एकटे आपण जगू शकत नाहीत. ही साखळी आहे, त्याला सृष्टीची साखळी आपण म्हणूया, सृष्टीचक्र म्हणूया. या सृष्टीचक्रावर सगळे आधारित असतात. त्यामुळे एकटे आपण जगू शकत नाही. आपली नाळ इतरांशी जोडलेली आहे.
बऱ्याच वेळा कुठंतरी काहीतरी घडत असताना त्यावेळी त्याच्या इतर व्यक्तीवरनी सुद्धा परिणाम होत असतो. बऱ्याचशा प्रांतामधले लोक अस्वस्थ असतात, ह्याचा अर्थ कुठंतरी आक्रंदन आहे, कुठंतरी वेदनांचे हुंकार आहेत आणि त्यामुळे त्याचा लोकांच्यावरती परिणाम होतो. आपण दवाखान्यामध्ये जर गेलो तर दवाखान्यामध्ये शांती समाधान मिळणार नाही. तुम्ही नामाला बसून बघा दवाखान्यामध्ये, तर नामाची जी लिंक लागते ती लागणार नाही. किंवा ध्यानाला बसला तर ध्यानाचं जी लागलेली जी असते ना तार लागते आपण म्हणतो, लागणार नाही ध्यानाला. कारण तिथं परिस्थितीच ज्या परिस्थितीमध्ये आक्रंदन आहे, आरडाओरडा असतो, जिथं दुःख सारखं वेगळं असतं आणि वेदना व्यथा असतात, तिथं शांती नसते, असं त्याचं वर्णन आहे. आता छोटी छोटी वृद्ध झालेली जनावरं ही एक कसायाकडे घेऊन गेली जातात, त्यांना कापले जातात. कापण्यापूर्वी बकरीसुद्धा ओरडत असतात, जनावरं खाटीकखान्यामध्ये ओरडत असतात. त्यांचं आक्रंदन म्हणे शास्त्रात एका एका ग्रंथामध्ये वाचण्यात आलं. त्यांच्या ओरडण्यामुळं भूकंप आणि वादळवारे होतात. किती जोडलेलं आहे बघा. आपण म्हणतो ते प्राणी आहेत, त्यांचं बघूया. भुके नसतील तर मरू देत तिकडे, मारायची आपल्याला आहे. ज्या गायी म्हाताऱ्या जातात ना, भाकड होतात ना, त्यांना देतात कसायाकडं. अरे पण तुला कित्येक वर्ष दूध दिलं ना, तो का तुझ्या गायीचे उपकार विसरतोस? ते विसरून टाकतात. छोटी छोटी जे नर असतात ना, म्हशीचे नर असतात ना, ते नर डायरेक्ट त्या कसायाकडे देतात. हे आपल्या भागातलं उदाहरण आम्ही सांगायला लागलो, बघितलेलं. जे नर जन्माला येतात ना म्हशीचे, रेडकं म्हणतो आपण त्याला, हे रेडकू जे असतात त्या फक्त माद्या ठेवतात. का माद्या ठेवायच्या? तर त्यांचं पुढं उत्पत्ती होते, दूध मिळते म्हणून म्हशी तेवढ्या ठेवायच्या. उरलेले जे रेडे असतात ना, त्यांना कसायाकडे द्यायचं. हे स्वधर्म कर्मामध्ये बसत नाही. त्यांची आक्रंदनं असतात ना, त्यांचं ओरडणं असतं, हे विश्वाच्या नाशाला कारणीभूत ठरत असतं. म्हणून त्याचा विचार करायला पाहिजे. आपण एकटे नाही, हे सगळे पशुपक्षी प्राणी, सगळ्या वनस्पती आपल्याशी जोडलेले आहेत. त्यांचं नातं दिसताना वर आपण शरीरानं भिन्न भिन्न दिसतो, आकार भिन्न आहेत, उपाधी भिन्न आहेत. कुणाला बोलता येतं, कुणाला बोलता येत नाही. कुणाला वाणी दिली, कुणाला दिली नाही. कुणाला 2 पाय दिले, कुणाला 4 दिले, कुणाला पायच दिले नाहीत, पण सगळेजण एक आहे. हे जर विचार जर आपण लक्षात ठेवला ना, तर आपण जोडलेलो आहोत. आणि यातूनच पर्जन्य कसा निर्माण होतो असा एक प्रश्न तयार होईल. ही कर्मातून पर्जन्य. तर काही वेळा म्हणतात यज्ञात ज्या आहुत्या दिल्या जातात ना, त्या सूर्यापर्यंत पोहोचतात. आणि सूर्यापर्यंत पोहोचल्यानंतर सूर्य पर्जन्याला प्रेरणा देतो, पाऊस पडण्याला प्रेरणा देतो, आणि त्यातून पर्जन्यवृष्टी होती. याचा अर्थ असा होतो बघा, सूर्य तापतो उन्हाळ्यामध्ये, त्याचं बाष्पीभवन होतं आणि पाण्याच्या रूपाने त्याचे ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. आत्ताच्या जीवशास्त्राप्रमाणे असं सांगता येईल आपल्याला त्याचं. पण पर्जन्य हे कर्मावर आधारित म्हणून सांगितलेलं आहे. यज्ञातून पर्जन्याची निर्मिती अशी होते. त्यामुळं आपण विचार केला पाहिजे की सृष्टीचं नीट संवर्धन आपण करायला पाहिजे. सृष्टी जरा जरी बिघड झाला तरी आपण अस्वस्थ झालो म्हणून समजायचं, काहीतरी बिघडणार म्हणून समजायचं. याचा अर्थच तो आहे. त्यामुळं बरेच वेळा असे प्राणी ओरडत असतात बघा. ओरडणारे प्राणी काहीतरी पुढच्या धोक्याची सूचना देत असतात, असं अनेक वेळा सांगितलेलं आहे. बरेच वेळा ही घडतं. मात्र कुत्री ओरडणं, कावळे ओरडणं हे काहीतरी कुठेतरी द्योतक असतं कशाचं तरी, आणि त्यावरून ते कळत असतं. या काळातल्या मुंग्यांची वारुळं बघा, मुंग्या सगळ्या वारुळातून बाहेर पडायला लागतात, त्या सगळीकडे बाहेर येतात, रस्त्यावर यायला लागतात मुंग्या. यावरून लक्षात येतं 2-4 दिवसामध्ये पाऊस लागणार आहे. मुंग्या उगीच तसं करत नाहीत, कसे जोडलेले आहेत बघा त्या सगळ्या सृष्टीशी ते प्राणी. आपणही जोडलो गेलो पाहिजे. आमच्या संवेदना बोथट झाल्यात, त्यामुळं आपल्याला कळत नाही. अजून प्राणी पशुपक्षी यांच्या संवेदना अजून चांगल्या आहेत, त्यांना फक्त बोलायला येत नाही आणि बुद्धी नसते म्हणून ते आमच्यापेक्षा कमी दर्जाचे आपण म्हणतो. पण कावळे किंवा कुत्रे ओरडणं वगैरे आपण ज्याला म्हणतो, काही वेळा अपशकुन असतो, असंही मग काहींच्या अनुभवात आलेला आहे. काही जण त्याला अंधश्रद्धा म्हणतात, काही त्याला श्रद्धा म्हणतात. ह्या ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे. पण सृष्टीशी आपण जोडले गेलेलो आहोत हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे यज्ञ शब्द जो आहे तो कर्माचा द्योतक आहे. कर्मामुळं यज्ञ घडतो आणि यज्ञात काहीतरी सोडावं लागतं. यज्ञ म्हणजे त्याग, ही कायम गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्वधर्माचं आचरण म्हणजे त्याग. कुणासाठी काहीतरी सोडा म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल. पकडणं हे आनंदाचं लक्षण नाही, सोडणं हे आनंदाचं लक्षण आहे.
आपण सोडण्यामुळं आनंदी होतो, समाधानी होतो, टाकल्यामुळं समाधानी आनंदी होत असतो. पण आपण टाकायला तयारच नाही. मी सगळं मुठीत पकडतो आणि त्यामुळे आनंदाचा उपभोग घेत नाही. कर्मानं बांधलो जातो, कारण माझ्याशी जोडलेलं आहे ना, ते मी पकडून ठेवलेलं आहे, त्याला मिठीत घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्यातून सुटकाच होत नाही आपली. आपण जेव्हा सोडवायला चालू करू ना, त्यागायला चालू करू ना, त्यावेळी मोकळे 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 होतो. पण आपल्याला दिवस वाटत नाही. आपलं आपल्याकडं पाहिजे आणि दुसऱ्याने दिलं तर तेही माझ्याकडं पाहिजे. करा मग ह्यातून विध्वंस, दुसरं काही घडत नाही. यातून असमाधान, अतृप्ती याचे अनुभव या लागतात. म्हणून इथं म्हणलेलं आहे, सृष्टीकडे बघा आणि त्यांच्याकडून शिका. सृष्टीत काय चाललंय ते तुम्हाला शिकवण्यासाठी आहे, असं सृष्टीसुद्धा बोलते. या माझ्याशी एकरूप व्हा आणि माझ्याशी एकरूप झाला की तुम्हाला ईश्वर तत्वाचा सुद्धा अनुभव येईल. कारण खरंच आहे, पाण्याच्या काठाला बसून बघावं, सूर्याकडे एकटक सकाळी सकाळच्या सूर्याकडं एकटक पाहावं, चंद्र चांदण्या यांचा आस्वाद घ्यावा, मोकळ्या रानात पठारावरती जाऊन बघा किती आनंदाचा अनुभव येतो. समुद्राच्या काठाला बघून लाटांचा खेळ पाहावा, नदीच्या काठाला बसून नदीचं वाहन आणि त्याचा प्रवाह, खळखळणाऱ्या प्रवाहाचा आनंद लुटावा. त्यात एक गीत आहे, पण ते गीत ऐकू येतं काही नाच, सगळ्यांना ऐकू येत नाही ते गीत. हे गीत ऐकून येण्यासाठी आतली संवेदना असायला पाहिजे. माणसाचं दुःख कळायसाठी आज प्रेमाचा झरा असायला लागतो, त्याच्यावर समोरच्याचं दुःख कळत नाही. एखाद्याला जखम झाली, त्याला किती लागलं असेल तर मला जेवढं लागतं ना तेवढंच त्याला लागलं असं त्याला वाटत असते. असा तो जोडलेला आहे. पण काही राक्षसी प्रवृत्तीमुळं कुणाच्या दुःखाची पर्वाच कोण करत नसल्यामुळं हे सगळं स्वधर्म नेस्तनाबूत होण्याची वेळ आत्ता सध्या आलेली आहे. यासाठी गीताशास्त्र, ज्ञानेश्वरी आपल्याला अजूनही सावध करतं. आता कोणी वाचलं तर बऱ्याचशा मुलांना, कुठल्या MPSCच्या मुलांना, UPSCच्या मुलांना इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातल्या संतांची उदाहरणं सांगा, महाराष्ट्रातल्या संतांनी कुठले ग्रंथ लिहिल्यात त्याची उत्तरं त्यांना येत नाहीत. जगात काय भानगडी चालल्यात ते सांगतात, पण महाराष्ट्रीयन मुलांना महाराष्ट्रातलं काय कळत नाही. बरेच वेळा माझ्या बोलण्यातून जातं, महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्याला शिवचरित्र माहिती नाही आणि ज्यानं ज्ञानेश्वरी वाचली नाही त्यांचा जन्म फुकट गेला म्हणून समजायचं. या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्रात राहण्यासाठी. ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. अनेक शिक्षकांना उद्बोधन करताना सुद्धा आम्ही बोलता प्रशिक्षणामध्ये बोललो, अरे मराठी शिकवता, भाषा शिकवता, अरे ज्ञानेश्वरीचा जरासा बघा, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या काव्याचा, अलंकाराचा, व्याकरणाचा विचार करावा लागेल. तुम्हाला शिकवायला दुसरं काही लागणारच नाही. मग सगळं ज्ञान त्यामध्ये दिलेलं आहे. पण ज्ञानेश्वरी शिक्षक सुद्धा वाचत नाही. संत साहित्याचा अभ्यास शिक्षक सुद्धा करत नाहीत. ज्यांना बोलावं लागते त्यांना, ज्यांनी पिढी घडवायची आहे त्यांना, आई वडिलांनी ते वाचून ठेवावं, मुलांना त्यातलं सांगावं. ज्ञानेश्वरी बाळ असे आहे, संत ज्ञानेश्वर असे होऊन गेले होते, हे समजावून सांगायला पाहिजे मुलांना. हे दासबोध असा आहे आणि दासबोधामध्ये जे समर्थ आहेत ते असे जगलेत, तुकोबा असे जगलेत, नाथांचा व्यवहार असा होता, हे कुणीतरी सांगायला पाहिजे ना या पिढीला. हे सांगण्याची खरी जबाबदारी 1 नंबरचे आई वडील आणि 2 नंबरचे शाळेत शिकवणारे शिक्षक यांची आहे. आणि तिसरी जबाबदारी अप्रत्यक्ष आहे, समाजात जे वरिष्ठ लोक राहतात, वडीलधारी लोक राहतात, त्यांचं आचरण बघून मुलं आणि तरुण पिढी शिकत असते. म्हणून वृद्धांनी आपलं आचरण ठेवताना ते आदर्शवत मुलांसाठी व्हावं, तरुणांसाठी व्हावं, त्यांच्याकडे बघून वाटावं असं मला बनायचं आहे, असं त्याला वाटलं पाहिजे एका तरुणाला. पण असं बनायचं नाही, असं वाटू नये मात्र आपल्याकडे बघून. इतकी जबाबदारी वृद्ध आणि वयस्कर लोकांची समाजामध्ये आहे. आई वडिलांची तेवढी जबाबदारी आहे. त्यामुळं यज्ञ शब्द मुख्य मुद्द्यावर आपण येऊया. थोडासा विस्तार होतो, पण विस्तार जगण्यासाठी गरजेचं आहे म्हणून थोडंसं बोलावं लागतं. हे कुणाला ठाऊक नाही असं नाही बरं का, पण हा योग आलाय बोलण्याचा म्हणून बोलायचं, चिंतनाचा योग आहे म्हणून. ज्ञानेश्वरी एक त्याला कारण झालेलं आहे. ज्ञानेश्वरी फक्त निमित्त आहे, पण त्या निमित्तानं आपण शास्त्रच बोलतो. इथं यज्ञ शब्द कर्माचा द्योतक मानलेला आहे आणि यज्ञात काय आहे, सोडणं आहे. सोडा तुम्ही, कुणासाठी तरी काहीतरी द्या, किती आनंद होतोय बघा. त्यागात फार मोठी त्यागात शांती अनंतरम, माऊलींची ओवीच श्लोकच आहे भगवद्गीतेचा 12वा अध्याय. श्रेय ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानम अनंतरम असा आहे. ध्यानात शांती, त्यागात शांती अनंतरम. श्लोक मला पूर्ण आठवेना झालाय, पण त्याचा शेवट आहे त्यागात शांती निरंतरम. त्यागामध्ये
गाढ अशी शांती असते. पण त्याग करायची वृत्ती कधी निर्माण व्हायची सांगा बघू. तर शास्त्र अभ्यासानं, तत्वचिंतनानं, सत्संगानं ही त्यागाची वृत्ती निर्माण होते. जोपासली पाहिजे आपण. देत राहा, देत राहा, आपल्याला मिळत राहील. एक रिकामं झाले की ते भरायला चालू होतं. जर भरलेलंच असेल तर ते परत कशाने भरेल सांगा बघू. तर ते सडेल. थांबलेलं असेल ना ते सडेल. डबक्यातलं पाणी व्हायला लागलं तर दुसरं पाणी येऊन त्यात पडेल ना. मग पडायसाठी शुद्ध पाणी बाहेरचं यायसाठी हे अगोदरचं घालवायला पाहिजे ना सगळं. रक्तदान करण्यापाठी मग काय उद्देश असतो लोकांचा. तर रक्तदान किती श्रेष्ठ दान मांडलेलं आहे. कुणाचा तरी जीव असतो. त्यामुळं अशा रक्ताच्या पिढ्या आहेत. तिथून 1 महिन्यात 2 महिन्यानंतर रक्तदान करणाऱ्या लोकांची खूप संख्या बघायला वाटते. खूप चांगलं वाटतं की हे लोक असे काहीतरी करतात. याचं रक्तदान करणं म्हणजे मागचं रक्त बाहेर काढायचं, नवीन रक्त तयार होतं. दिलं रक्त तर नवीन होईल ना. तसं माझी पुंजी खर्च केली तर ती नाशिवंत होणार नाही, नाहीतर त्याच्यावर नाग उभा राहतो म्हणे. त्यावरती काय होतं, किंवा काय म्हणतात त्याला, ते भूताटकीमधलं काय आहे, त्या सगळ्या धनावरती ते येऊन बसतं. जे जे धन सापडलेलं असतं त्यावेळी. मग पूर्वीचे जुने हंडे आता सापडतात ना उकरताना जमीन, त्यावेळी सुद्धा लोक म्हणतात जरा जपून करा, त्या कुठले तरी तिथं काहीतरी वेताळ बिताळ बसलेलं असण्याची शक्यता आहे, कारण त्याच्या रक्षणाला ते असतात. आपण काय वेताळ आहोत का, काय भुजंग आहोत की जे आपण त्या पुंजीचा पूर्णपणे नुसता संरक्षण करत बसलेलो असतो. ते साठवायचं आणि त्याच्यावर राखण करत बसायचं. अरे कशासाठी, बाहेर देऊन तरी बघा, त्याचं वितरण करून बघा, किती समाधानाने शांती लाभते ते. पण त्यागात शांती जी आहे त्याचा अंदाज आला तर, त्यामुळं दानामुळं वस्तूचा त्याग होतो, तप केल्यामुळं सुखभोगाचा त्याग होतो. आपण एखाद्या गोष्टीचा सुखभोग त्याग केल्याशिवाय तप घडत नाही. उपवास करा, उपवास म्हणजे न अन्न खाता. उपवास करणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि उपवासाचे पदार्थही खूप झालेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर बोलण्यासारखी स्थिती नाही, चिंतनासारखं आहे. उपवास केला की काही खायचं नसतं हे काय आता समजलं नाही. आता काही खाल्लं नसल्यामुळं शरीर असं कमकुवत होतं आणि मन शांत होतं, आणि मन शांत झालं की ते देवाच्या चिंतनाला पात्र होतं. असा मुख्य उद्देश उपवासाचा आहे. पण कुणाला काय वाटतं, आत्ताचे विज्ञानवादी म्हणतात आठवड्यातून एक उपवास का करावा, तर आपल्या त्या जठराला अंतड्याला विश्रांती देण्यासाठी. हे वरवरचं बोलणं आहे. खरं बोलणं आपलं मानसिक स्वास्थ्य ठेवणं आहे उपवासामध्ये, पण ते पाहिलं जात नाही. उपवासाचे अनेक पदार्थ खातात. कुठलं तप होणार सांगा बघू, कुठला त्याग त्यामध्ये आहे. तपाचा अर्थच आहे सुखभोगाचा त्याग करणं. म्हणजे मला जी शय्या लागते बघा, श्री गुरुचरित्र वाचनाला सांगितलेलं आहे, नियम दिलेला आहे. घोंगड्यावर झोपावे 7 दिवस, किंवा पांढरे वस्त्र घालूनच झोपावे. मंदिरामध्ये झोपावं म्हणजे काय होईल, स्त्री पुरुषांचा संबंध येणार नाही घरामध्ये, त्यासाठी मंदिरामध्ये झोपावं. सात्विक आहार खावा, एकदाच खावा. किती कडक नियम केलेत बघा. कारण त्या काळामध्ये आपल्या मनामध्ये ज्या उलघाली चालू होतात त्या शांततेचा अनुभव आपण घेत असतो. पण हे शास्त्राप्रमाणे उपवास करत नाहीत, व्रत करत नाहीत, म्हणून नको त्या गोष्टी घडायला लागतात. उपवासाचे किती पदार्थ निघालेत बघा. दिवसभर लोक खात असतात. उलट बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की जेवल्यानंतर भूक लागते, पण उपवासा दिवशी भूकच लागत नाही इतकं आपण खातो. ही विचित्र गोष्ट आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे सुखभोगाचा त्याग हे तपात सांगितलेलं आहे. आणि कर्तव्य कर्म आपण जे करतो स्वधर्म आचरणाचं, त्यामध्ये स्वार्थाचा त्याग आहे. म्हणजे दानात आपल्या वस्तूचा त्याग असतो, तपामध्ये सुखभोगाचा त्याग असतो, आणि कर्तव्य कर्मामध्ये स्वार्थाचा त्याग असतो. एवढे त्याग जर केले तर जग सुंदर आहेच, मुळात अधिक सुंदर होईल. पण करत नाही ना आपण. माणसामुळं जग विद्रूप झालेलं आहे. जग मूळचं विद्रूप नाही आहे, सुंदरच आहे, पण माणसामुळं सुंदर विद्रूप झालेला आहे. म्हणून यज्ञ शब्द जो आहे तो दान, तप इत्यादी कर्म दर्शवतो. यामध्ये तप हे कर्म आहे ना, त्यामुळे यज्ञातून कर्माची निर्मिती शब्द जो वापरलेला आहे ना, तो कुठून आला, तर त्याचा अर्थ हा आहे. हा समजून घेतला पाहिजे ह्या श्लोकाचा खरा अर्थ. माऊली ते अर्थ सांगा, यज्ञातून कर्माची निर्मिती हे शब्द वापरलेला आहे. त्यासाठी दान आणि तप ही कर्म आहे, आणि त्या तपातून ही यज्ञ तयार होतात. म्हणून कर्तव्य कर्म जी आहेत आपली ती पूर्ण करावी. पाऊस कसा पडेल सांगा बघू. आपली कर्तव्य व्यवस्थित चाललेली नाहीत, आणि त्यामुळं पाऊस पडणार नाही. पाऊस पडत नाही याला कारण आणि खूप इतर विज्ञानवादी वेगवेगळी सांगतात. पण खऱ्या अर्थाने शास्त्राचा विचार केला तर पाऊस पडण्याला कारण जे आहे ते दुसरं कारण आहे, ते यज्ञ आहे, स्वतःचं कर्माचरण आहे. आचरण बिघडली
की देवता असंतुष्ट होतात. देवता असंतुष्ट झाल्या की पाऊस पडत नाही, प्रकोप होतात, भूकंप होतात, वादळ होतात. या सगळ्या गोष्टी त्यावरती अवलंबून आहेत. भले त्याला अंधश्रद्धा म्हणू नयेत, पण आपण विचार करताना असाच विचार करावा की त्यातून होतं. म्हणून एखाद्यानं नुसतं बोलून चालत नाही, वचनापेक्षा आचरणाचा प्रभाव जास्त पडतो. एखादी व्यक्ती आचरणातून जर दुसऱ्याला दाखवली, डेमॉन्स्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो ना, कितीही बोललं तरी काही होत नाही. 1000 शब्दानं किंवा 1000 लाखो शब्दानं जो परिणाम होणार नाही, ती एक वस्तू दाखवल्यामुळे होईल. गाय अशी आहे, तशी आहे, अमुक आहे, तमुक आहे, तिला 4 पाय असतात, तिला 2 शिंगे असतात, 2 कान असतात, तिच्या खूर असतात पायाला, शेपटीला काय असतो, झुबका असतो, वगैरे वगैरे सगळं सांगायला सुरुवात केली. आता किती वेळ सांगितलं? 15-20 मिनिटं झालं गायीचं वर्णन करायला चालू आहे. 1000-2000 शब्द वापरले आणि गायच दाखवली तर काहीच सांगायला लागणार नाही. ह्याला म्हणतात आचरणातून मिळणारा आदर्श. ज्यावेळी आचरण असतं ना, त्यावेळी खूप कळतं. मुलांना तुम्ही शाब्दिक किती शिकवा, मुलांच्यावर परिणाम होणार नाही. तुम्ही आचरण करून दाखवा, आचरणानं तात्काळ परिणाम होतो. माझ्या आई वडील असे वागतात, माझे शिक्षक असे वागतात, माझ्या शेजारी पाजाराची वृद्ध माणसं अशी वागतात, त्यामुळे मला असंच वागायचं आहे हे त्यांना कळायला लागतं. म्हणून वचनापेक्षा आचरणाचा दुसऱ्यावर परिणाम होतो. म्हणून मनुष्याने कर्तव्य कर्म जी आहेत ती व्यवस्थित केली पाहिजे, म्हणजे त्याचा परिणाम देवतांच्यावरती होतो. आणि कर्तव्य कर्म व्यवस्थित करणं म्हणजे यज्ञ करणं. ही कर्तव्य कर्म यज्ञ आहेत. मग यज्ञ करत राहिलं की त्याचा देवतावर परिणाम होतो आणि त्यांच्या कर्तव्याचे पालन ती करतात देवता, आणि पाऊस पडत राहतो, असं वर्णन केलेलं आहे. अरे एक छोटीशी कहाणी सांगितली जाते बघा. एक 4 शेतकरी आहेत आणि तरुण शेतकरी आहेत, आणि 4 शेतकरी आहेत, पण त्या वर्षी पाऊसच झाला नाही. जवळजवळ आषाढ महिना आला तरी आषाढ महिन्यापर्यंत तरी पाऊस झाला नाही. त्यांनी विचार केला, पाऊस कसा काय लांबला एवढा, पण असू दे, पावसाचं काहीतरी चक्र असेल म्हणून, पण आपलं तरी काम करून ठेवूया, शेतातली नांगरट करून ठेवूया, शेताची मशागत करून ठेवूया, व्यवस्थित सगळं शेत तयार करूया, त्याची पेरणी करून ठेवूया, आणि आपलं काम झालं. असं म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय केलं, आपलं कर्तव्य करायला सुरुवात केली. काय करायला? नांगरट केली, मशागत केली, पेरणी केली. आषाढापर्यंत पाऊस नव्हता. मात्र आता ह्या ठिकाणी पेरणी करत्याला बघितलं आणि मोरांनी त्यांच्याकडे बघितलं. मोर म्हणले पाऊस नाही, काय नाही, शेतकरी काय वेडे आहेत का काय, कशी काय मशागत करायला लागले, पेरणी करायला लागलेत. मोरांना म्हटलं हे नांगरताना पाहिले, नांगरट करतात, कदाचित ही त्यांचं कर्तव्य करायला लागलेत, मग त्यांचं कर्तव्य ती करतात. तर मोर म्हणले आपण आमचं का कर्तव्य करू नये. म्हणून मोराने काय केलं, ओरडायला चालू केलं. मोर नाचायला लागले, जसं काय जणू काय पाऊस येणार आहे म्हणून ती काय नाचायला लागली. त्याने जर नांगरट केली, त्यांचं कर्तव्य कर्म केलं, तर मोर म्हणले मी आमचं कर्तव्य कर्म करूया, आणि ते नाचायला लागले, ओरडायला लागले. आता हे यांचं ओरडणं ढगाने ऐकलं, मेघानं ऐकलेलं आहे, आणि ऐकल्यानंतर ते म्हणतात आम्ही काही गर्जना पण केली नाही तरी पण मोर का नाचायला लागलेत, काय गंमतच आहे घडा लागली आहे म्हणलेत. मोर उगीच नाचायला लागलेत, मी गर्जना केली नाही म्हणले, ढग गडगडाट कुठं झाला नाही तरी मोर ओरडतात. कदाचित ते त्यांचं कर्तव्य करायला लागलेत वाटतंय. आता ते जर त्यांचं कर्तव्य करतात तर ढग म्हणणे आम्ही कशाला गप्प बसायचं, आम्ही आता गडगडाट करायला चालू करूया, आपण गर्जना करूया. म्हणून मेघांची गर्जना सुरू झाली. मेघांची गर्जना ऐकली इंद्रानं. इंद्र म्हणले मी काय अजून प्रेरणा पण त्यांना दिली नाही, आज्ञा दिली नाही पावसाची, पण मेघ का गडगडायला लागले, मेघ का गर्जना करायला लागलेत, कदाचित ते त्यांचं कर्तव्य कर्म करायला लागलेत वाटतंय. मग आता माझं कर्तव्य आहे त्यांना प्रेरणा देणं पाऊस पडायसाठी, आणि इंद्रानं त्यांना प्रेरणा दिली आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. कहाणी किती उद्बोधक आहे बघा, आणि विचार करण्यासारखी आहे. ज्यानं त्यानं आपल्या वाट्याला आलेलं काम व्यवस्थित पूर्ण करायचं. म्हणायचं नाही पाऊस नाही कशाला मशागत करू, नाही, मशागत करणं हे तुझं काम आहे, पाऊस पाडणं तुझं काम नाही. मोरानी म्हणायचं ओरडायचं काम आहे, ती काय ढगांना प्रेरणा देत नाहीत, फक्त ओरडणे हे आमचं काम आहे. मोर ओरडले, त्यांचं कर्तव्य कर्म संपलं. गर्जना करणं, गडगडाट करणं हे ढगांचं काम आहे. ढग म्हणतात आम्ही तेवढंच करू शकतो, बाकी काय करू शकत नाही. आणि इंद्राचं काम आहे ढगांना प्रेरणा देणं, वर्षाव करण्यासाठी पावसाचा, तो त्यांचा त्यांनी करावा. म्हणजे कर्तव्य कर्मावरती या कशा गोष्टी अवलंबून राहतात हे आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. प्रत्येकाला कसं जोडलेलं आहे आपण बघायचं. हे जोडणं आहे, सृष्टीचं चक्र आहे, आणि या सृष्टी चक्रापैकी आपण एक भाग आहोत, हे कधी विसरायचं नाही. म्हणून माझं कर्तव्य कर्म समोर आहे ना, ते मी करणार आहे.
मी आई आहे, आईचं काम मी करणार आहे. मी पत्नी आहे, पत्नीचं काम मी करणार आहे. दुसरे कोण काय करतात काय असं नाही. ते कुठं काय करतात बघा, असं काय करायचं नाही. विचार केला तर हा विचार आहे. लोकसंख्या वाढीचा प्रकोप बघितला तर आत्ताच्या जोडप्यांनी एकच मुलाला जन्म द्यावा लागेल अशी आता स्थिती आहे आजची. पण ही स्थिती पाहिली पाहिजे ना, ही विचारात घेतली पाहिजे. तो म्हणतोय एवढे आम्हीच एकाला मुलाला जन्म देऊन होणार आहे काय? इकडं तिकडं बघा किती किती मुलांना जन्म द्यायला लागल्यात. अरे तुझं तू कर्तव्य तरी कर. राष्ट्राबद्दल असलेलं हे राष्ट्राबद्दल समाजाबद्दल असलेली कर्तव्य आहेत. हे कर्तव्य आपण पालन करत गेलो तर निश्चितपणे हळूहळू या स्वधर्माला आपण आपलंसं करू. सगळ्या यज्ञ देवता संतुष्ट होतील आणि आपल्याला जे द्यायचा इप्सित इष्ट इष्टान सर्व भोगान शब्द वापरला मागच्या श्लोकामध्ये तोच आहे. जे इष्ट भोग आहे त्या भोगाची आपल्याला प्राप्ती होईल असा विचार त्यामध्ये केलेला आहे. वेळ संपलेला आहे, आता आपल्याला थांबणं भाग आहे, म्हणून आपण थांबूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घ्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान